हा तुमचीच वाट बघत होतो. उरत येणं सगळं तुमचं. हो. हा हा. आणि नितीनला आवडलं का? हा. काय बरं? तुम्हाला सांगायचं होतं जरा, ती पोरगी वगैरे चांगली आहे बरं का. ती पोरीची आई जरा लेज मकडे ती. आता सगळीकडे तेच चाललंय आता. मग त्यांची काय अपेक्षा आहे? ती म्हणजे तेच तुम्हाला अंदाज नेमका आला. पण मला काय वाटतं माहितीये का, ते पोरीची आई एखाद्या बारीने तुम्हाला पैसे बी मागू शकेल. नाही तर काय म्हणते त्या तिला लग्नात खर्चच नसेल करायचा, एखाद्या बारीने हात बी वर करते ती. आमचं काय नाही, तुम्हाला पोरगी करून घ्यावं लागेल. आता निघलंय तसं उलची परंपरा चालू झाली, आपल्याला उलची गट बसणारच आहे. काय माहिती आता. पण काय पोरगी चांगली, मी स्वतः बघून आलोय. आणि आता त्यांची जर पसंती झाली पोरापोरीची, तर मग करून टाकायला काय हरकत आहे. जोडा चांगला पाहिजे आपल्याला. आहे ना पोरची आई उलची, आपल्या उलची जटलो. पोरगी चांगली आहे ना, पोरगी बघायची का तिची आई बघायची? नाही नाही, ती बी बरोबर. हा. आपल्याला काय येणं देणं. सारखीच म्हणती आमच्या पोरीला लय स्थळ येतात. तसंच असतं, वरपेटी आले ते बस ना, पैसे कोणी घेतात का तिथं? हे फुगीर मग आपण जाऊन घेऊन रेशनिंगचं तांदूळ खायचं पण बाता आणायचं. तसंच असतं. चला जाऊ द्या. बर. हा आणि हे काय इकडं आत या साईडला. हा इकडंच इकडंच. चला. राम राम पाहुणे, राम राम. या या या. राम राम. या बसा बसा, या खुर्ची आणतो मी. बसा बसा बसा. खूप छान पटकन बसा ना. मस्त. बसा बसा. बसू घे. बसतो ना पाहुणा. ना ना बसा ना. नाही बसलोय मी आता. पाणी घेऊन या रे पाहुण्यांना. बस खुर्ची बस मुलीचा भाऊ आहे. हो. बस ही मुलीची आई आहे. का मुलीचे वडील मुंबईला असतात, व्यापारी आहेत. बर. हा मग त्यांनी आमच्यावर आता जबाबदारी टाकली. म्हणलं दाखवायचा कार्यक्रम तुम्ही बघा काय होते ते. होय का की अहो आमच्या टायटल काय राव, हिरोईन त्यात वकील म्हणू नका, इंजिनियर म्हणू नका, आमदार म्हणू नका, फौजदार म्हणू नका, जी नाही ते थोडी येऊन गेले भाऊ. रोज येतात आम्ही त्यांना पोहे नाश्ता करून लावतो वाट. रोज येतातच. काय सांगायचं तुम्हाला. ही आलते, ही म्हणले आपण पाहुणं हाय तर आपण दाखवू. म्हणलं ना दाखवू, आपण चहा पाणी करू. येत्यात पाहुणं जात्यात सारखे. अहो तुम्हाला सांगतो, आम्हाला पैसा पाण्याचं काही घेऊन देणं नाही. पैसा पाणी चिकर आहे आमच्याकडे. आम्हाला फक्त नवरदेव स्वभावाने चांगला पाहिजे, घरचे माणसं आमच्यासारखे भेटले पाहिजे, देतच आमचं समाधान. हा बोल का स्वभाव आहे जरा त्याचा. थोडं वाटतंच ना. असं रोहित भाऊ बोलायचा का मग मुलीला. आधी चहा टाकलं, चहा बनवते. ए तायडे चल चहा घेऊन ये लवकर. लगेच यायला पाहिजे म्हणतात. ना 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 आधी घ्या ना, घ्या चहा घ्या. घरच्या म्हशीचा चहा आहे दुधाचा. हो दिसतोय ना. घ्या 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 घ्या. ना ना काय विचारायचं असेल मुलीला विचारून घ्या प्रश्न तुम्हाला. विचार.
विचारा विचारा, सवय झाली आम्हाला रोजची, आम्हाला काय वाटत नाही. ना ना, काय प्रश्न विचारायचा असेल विचारून घ्या तुम्ही. विचारा, मीच विचारू का? अहो शिक्षण तिथं एवढं झालंय, सगळं जग जाहीर झालं, सगळं पेपरला बातमी देते राव दरवर्षी येतात. हा झालं आम्हाला कळून द्या, तिथं कोण काय येऊन द्या ना. बसा बसा, विचारा प्रश्न विचारा. नाही, तुम्हीच सांगता का नाही? सांगा राव, आता एवढे आला तुम्ही सांगाय माणसं आता. हा बरं बरं बरं. काय नाव काय? काजल, शिक्षण? BSc BL. चांगली आहे, तालुक्यात नंबर आहे तिथं, म्हणून बियाणार लागतात कुठे दरवर्षी. तिथं आहे ना? त्याच्यात का कोणी शिकलं नाही, आमच्या गावात नाही कोणी शिकलं. तर गावात नाही, तालुक्यात कोणी शिकलं नाही एवढं. किती झालंय? मी बी ग्रॅज्युएट आहे. बर, विचारा ना. अजून काय विचारायचंय का? काय नाही. स्वयंपाक वगैरे येतो का? काय विचारायचंय का अजून? बोलाय. बस हा जाऊ द्या ना तुम्ही मग. हा जाय, बोला काय नाही, सवय आहे आम्हाला. हा. जा पाड्याचं. नाच पावर हे रोजच आहे आपल्याला, सवय झाली असं नाही का तुम्हाला? नाही सांगा ना, इकडे राहू जरा. काय म्हणतो? तर म्हणजे काय सांगायचे, काय सवय झाली असं ना आता. नेमकं आहे लय स्थळ ना? लय उतारलाय. हा, इतकी स्थळ तुम्हाला काय सांगायचे. तर तो झालं तर मग नाही झालं स्थळ आलेत का तुला? मग गपकी जरा. केव्हापासून बघतोय मी माणसं स्थळे 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 स्थळे, दुनियाच्या आखरी स्थळ आले का रे तुम्हाला? तर बस तसं तर काय देतो. बोला, काय बोलायचं होतं तुम्हाला? हेच की तुमचं शिक्षण BSc BL झालंय, पुढे जॉब करणार आहेत का? हो, मग चांगले. तुम्ही कुठे जॉब करता? मी हायर कंपनीत आहे, रांजणगाव MIDC. मग तुमच्या जॉबची काय गॅरंटी? नाही. तुमच्या जॉबची गॅरंटी नाही? प्रायव्हेट आहे. पण मला तर गव्हर्नमेंट जॉबवाला करायचं आहे ना. हा पण आजकाल नाही भेटत सगळ्यांनाच. सरकारी जॉब असतात तर शुअरिटी राहिली असते ना. तुमचं पुन्हा मुला वगैरे प्रेम वगैरे काही याबद्दल, बॉयफ्रेंड वगैरे? प्रेम वगैरे नाही. प्रेम वगैरे असतं तर मी अशी स्थळ आले असते का, मी अशी बसले असते का बोलायला तुमच्यासोबत? मी खरी. हे पहा, मला खूप मोठी मोठी स्थळं येऊन गेलेली आहेत. मला गव्हर्नमेंट जॉबवाला मुलगा पाहायचा होता. तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब नाहीये. तुम्ही तर सरळ सरळ नाही म्हणताय. हो, मला वाटलं तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब आहे. पण मी बायोडाटा दिलता ना. मी नाही पाहिला बायोडाटा. म्हणजे आता त्यांनी दाखवलंच नाही का तुम्हाला? असंच डायरेक्ट उभं केलं का? असंच करतात का? म्हणजे मी पाहिला नाही, बायोडाटे 2-4 आले होते, त्यामुळे मी पाहिलेच नाही. मला पण वाटतं ना सरकारी नोकरी असं, पण नाही झाली, आता काय करायचं मी? तो तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाहीये. ठीक आहे, बघू मग तुम्हाला मी कसला भेटतोय. मी बी काय कुठं चाललेलं नाही. ठीक आहे, जाऊ शकता तुम्ही. आले हो तुम्ही का? काय घेतलं ना विचारून? चालते मग, काय अडचण काय? काय असेल ते काय होतं ना आता, ते फोनवर बघू. होय, काय असेल ते फोनवर सांगू स्पष्ट. काय हो होकार असेल तर होकार, नसेल तर काय राग मानायचं कारण नाही. ज्याच्या त्याच्या पसंतीचा प्रश्न आहे. तायडीचा विचार करतो तुम्हाला कळावं संध्याकाळी लगेच. हा ऐका नाही, चालायचं का मग? हा येऊ करा, येऊ. ओके. विचारा मग. हो ना. कसं आहे मुलगा मग? आपलं तायडीपेक्षा नाही एवढं बरे. माझे फुलके काय नक्षत्रावर छान आहे नाही. मग काय आपली लाखात एक आहे. काय तायडे पसंत आहे का नाही देऊ? जाऊ दे, नाही मग सांगतो त्यांना. मग तिथे पुढे नाही आपण, तिला पटलं की आपल्याला पटलं, लगेच सुपारी कार्यक्रम एक जाऊ 100 तुकडं. आहे का नाही? काय म्हणा, कसलं वाटलं स्थळ? छान वाटली. काय म्हणते काय नाही. नाही, दिसायला चांगलीच आहे बरं का पोरगी. आणि आता हाय बरं का, ते आईला सवयच थोडी बाता आणायची. चालूच असतं, पण आता म्हणलेच काय काय नाही. पण ते सर्व सर्व मुलगी मला वाटले की तुमचा जॉब प्रायव्हेट आहे, सरकारी नाहीये. मग कसं जमायचं? तिच्या बोललं तसं नकार जाणवलं मला. असं तुला बोलली गडा.
हा हे बोलायला गेलं तर तेव्हा बोलली असं. उद्या गॅरंटी काय? तुम्ही उद्या जॉब सोडून आले तर घरी राहायला लागले तर मग काय करायचं म्हणली? तर काय माहिती का नाना, ज्याचा त्याचा दृष्टिकोन स्वभाव असतो. तर ते म्हणले ना फोन करतो म्हणले. फोन काय करणार समजून घ्यायचं याच्यावरच. आता सरकार नोकरीचं प्रमाण 2% तर आपलं सगळ्यांचा नंबर लागणार असं काय नाही ना. आणि जॉबची गॅरंटी द्यायला माणसाचीच गॅरंटी नाही. आज आहे तर उद्या नाही. आणि जॉबची कुठून गॅरंटी देता येणार? नाही ना जॉबची गॅरंटी नाही. आमदार ते साहेब आता ह्यांना नाही म्हणतात म्हणल्यावर मग आपल्याला तर थोडं कमीच येत आपण. नाही काय आहे नाना माहिती का तुम्हाला, ज्याची त्याची पसंती असती किंवा स्वभाव असतो किंवा दृष्टिकोन असतो. त्यांना नाही पसंत ना, किंवा समजा त्यांचा नकार असन, अजून तो फोन नाही आला पण समजून घ्या आपण नाहीये. नसलं तर दुसरे अजून स्थळ बघू आपण. एका निघायचे अजून बरीच स्थळ आहे. आपण कशात कमी आहे का? नाही ना. आपला पोरगा कशात कमी आहे का? मग बघूया ना अजून पुढे स्थळ. होय आणि परत जॉबला उद्या माणसाची गॅरंटी नाही. माणूस जॉबला कुठं परमनंट बघता. चला लेना काही विचार करून आला हा. आणि काय काळजी करू नको. आला फोन तर ठीक, नाही आला तर आपण समजून घेऊ आणि पुढचं स्थळ बघू. एकाच वेळे घेत आपल्याकडे स्थळ. बरं चालतंय, येऊ का मग? असं तुम्ही जसं हे केलं ना, भेटून बघितल्याशिवाय कळत नाही हा हा हा. खरं काय. पण असं आता होणारच आहे. या बघा, दुनियेत प्रत्येक स्वभावाची माणसं असतात. हा ना. हा, त्यामुळे आपल्याला कोणाचा स्वभावाचा राग धरून चालणार नाही. आपल्याला पाहिजे तसं पसंतीचं माणूस भेटलं तर ठीक, नाही भेटलं तर पुढे मी आहे स्थळ आणणार. तुम्ही काय काळजी करू नका. हा चालतंय, येऊ ना मग. चालते, चला. चालेल.